नमो बुद्धाय. जय भीम मित्रमैत्रिणींनो. आजचा आपला विषय आहे त्रिपिटक. तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यात 500 अरहंतांची सभा झाली होती. त्यात बुद्धांच्या उपदेशांचे, त्यांच्या विपुल शिकवणुकीचे संगायन केले गेले. ज्ञानप्राप्तीनंतर ते महापरिनिर्वाणापर्यंत जी शिकवण भगवंतांनी त्यांच्या 45 वर्षाच्या जीवन काळात दिली होती, अरहंत भिक्षूंनी त्याचे पठन केले. त्यालाच त्रिपिटक असे म्हणतात. त्रिपिटक हा जगातील सर्वात महान पवित्र बौद्ध ग्रंथ आहे. हा पाली भाषेत लिहिला गेला आहे. त्रि म्हणजे 3 आणि पिटक म्हणजे पेटारे किंवा विभाग. हा ग्रंथ 3 विभागात विभागला गेला आहे: विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटक यामध्ये उपासक व उपासिका यांना उपदेश केलेले आहेत. या विभागात 21,000 उपदेश समाविष्ट आहेत. विनय पिटक यामध्ये भिक्षू भिक्षुणींच्या विनयांचा संग्रह आहे. या विभागात सुद्धा 21,000 उपदेश समाविष्ट केले आहेत. अभिधम्म पिटक यामध्ये आध्यात्मिक उपदेश आहेत. या विभागात 42,000 उपदेश समाविष्ट आहेत. असा हा 84,000 भागांनी बनलेला धम्मस्कंद म्हणजेच त्रिपिटक ग्रंथ आहे. या ग्रंथात 82,000 उपदेश भगवंतांनी केलेले आहेत आणि उर्वरित 2,000 उपदेश भगवंतांच्या अग्रश्रावकांद्वारे केलेले आहेत. असा हा 84,000 उपदेशांचा महान, अमर्याद, विशाल त्रिपिटक ग्रंथ बनलेला आहे. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांकरिता घालून दिलेले उपदेश, त्यांचे तत्वज्ञान या त्रिपिटक ग्रंथात अंतर्भूत आहेत. मानवाच्या विकासासाठी आपले तत्वज्ञान सांगणारे जगातील पहिले महामानव कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त तथागत भगवान बुद्ध आहेत. जगाच्या व मानवतेच्या कल्याणासाठी केलेला शुद्ध उपदेशांचा खजिना म्हणजे त्रिपिटक. या पवित्र ग्रंथास त्रिवार वंदन. जर तुम्हाला त्रिपिटक ग्रंथाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्रिपिटक टेक्स्ट स्टडीज असे या चॅनलचे नाव आहे. संपूर्ण माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.